नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। मुंबई अंबरनाथ येथील पूर्वा अशोक कदम या तरुणीच्या नावावर तिने मानलेल्या भावानेच फसवणूक करीत चक्क 6 मोटरसायकल फायनान्स लोन करून काढल्या आहेत। पूर्वाला जेव्हा हप्ता भरण्यासाठी फायनान्स कंपनीकडून फोन यायला लागले तेव्हा ही घटना पूर्वाला समजली। फसवणूक झाल्यामुळे पूर्वा ही डिप्रेशन मध्ये गेली असता तिच्या मदतीसाठी बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा हे धावले व ज्या भागात मोटरसायकल होत्या त्या जमा केल्यात। तर बघूया मुंबई बाबा काय म्हणाले। मी महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा, माझ्याकडे गेल्या 27 तारखेला आपल्या पूर्वा अशोक कदम राहणार अंबरनाथ 90 फीट रोड यांनी एक अर्ज दिला होता की त्यांच्यासोबत काही लोकांनी फसवणूक केली, तर त्यांच्या नावावरती या 6 गाड्या लोनवरती काढण्यात आल्या। त्या संदर्भात मी चौकशी केली सर्वांकडे की नेमकं प्रकरण काय। प्रकरण असं आहे की यांनी जो माणूस भाऊ मानला होता पूर्वा कदम यांनी, त्याचं नाव आहे सागर पवार आणि त्याचा जोडीदार विकी कोटाली। हे उल्हासनगरमध्ये अशा स्कॅम करतात, लोकांच्या नावावरती 0 स्पीडवरती 6 गाड्या 8 गाड्या काढतात आणि त्या गाड्या काढल्यानंतर त्या घाण ठेवण्यात येतात। घाण एकाकडे ठेवतात, दुसरा व्यक्ती जो घाण घेणारा असतो त्या गाड्या तो समोर विकून टाकतो। अशा ह्या गाड्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्या। या 7-8 ठिकाणावरून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी गेल्या 300, 400, 500 किलोमीटर। तिथून या गाड्या माझ्या सर्व टीमनी, समस्त माझ्या बाबा ग्रुप संघटनामध्ये जेवढे माझे कार्यकर्ते आहे त्यांनी कुठेतरी ही गोष्ट मी त्यांना कळून दिल्यानंतर योग्य रीतीने तपास करून त्या गाड्या सर्वांकडनं सुरक्षितपणे आणलेल्या आहे आणि पूर्वा कदम यांना आपण आता त्या गाड्या हँडओव्हर करणार आहे। जेणेकरून माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त लोकांना व जनतेला व माझ्या भावंडांना आणि माझ्या बहिणींना एकच आहे की तुमच्यासोबत तुमचं कोणी म्हणजे मिसयूज करायला नाही पाहिजे। तुमच्या डॉक्युमेंटचं म्हणा या तुमचं म्हणजे काही रिलेशन संबंध असेल तर शॉर्टकट की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा, कोणाला देऊ नका, जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही। आज जर बघायला गेलं तिच्या नावावरती या गाड्यांची साधारण प्राईस 9-9.5 लाख रुपये इंटरेस्ट पकडून होते। आता पहिली गोष्ट, ज्या व्यक्तींनी ह्यांना लोन केलेले काय ती व्यक्तींना तर त्या व्यक्तींना तर एवढं कळायला पाहिजे की ही मुलगी कुठं कामाला नाही आहे, ही कॉलेज स्टुडंट आहे, LPHची तयारी करते आहे आणि ही EMI एवढ्या गाड्यांचे कशा भरेल। साधारण आपण जर एक स्मार्टफोन आपण जर लोनवरती घेतला, जर आपण दुसरं काही आपल्याला घ्यायचं राहतं, जर लोन मारायला गेल्यानंतर समोर दिसतंच ना की ह्यांनी एक लोन घेतला आहे का 2 लोन घेतले। तर एवढ्या गाड्यांचे लोन जे फायनान्सवाले ज्यांनी मारलं त्यांना कळालं नाही का की ह्या व्यक्तीच्या नावावरती एवढ्या गाड्या आहेत। आणि ज्या माणसांनी फ्रॉड केलं तिच्यासोबत तिला सांगण्यात आलं की दीदी माझं सोईल खराब आहे, मला एक गाडी हवी आहे, माझ्या वाईफला जॉबवरती येण्या जाण्याची तकलीफ होती म्हणून। ह्या व्यक्तीने काय केलं, एक माणुसकी खातीर चल बाबा माझ्या फॅमिलीमध्ये बसतो उठतोय, भाऊबीजला येतोय, रक्षाबंधनला येतोय, तिने दया दाखवून त्या व्यक्तीला एक गाडी ठीक आहे मी देते घेऊन, ही गेली। पण हिला एवढ्या गाड्यांच्या पेपरांवरती सह्या घेतल्या। पहिल्यांदा दाखवली ही गाडी, दीदी ही गाडी कॅन्सल केली, दुसरी गाडी घेतली, दुसरीची तिसरी झाली, तिसरीची चौथी झाली, चौथीची 5वी झाली आणि मग 6वी गाडी झाली। त्यामुळं तिला ते कळालं नाही आणि त्या मुलीला ह्या गाड्या म्हणजे सर्व विषय कळाल्यानंतर काय तिला जेव्हा बँकेतून फोन आले की तुमचा EMI गेलेला नाही आहे, 6 गाड्या आपण आपल्या नावावरती घेतलेल्या आहे, आपल्याला माहीत आहे का। ह्या व्यक्तीने ह्या गाड्या डिलेवरी घेतल्याच नाही आहे, काय एकच गाडी आहे चेतक आणि कदाचित यांच्यापैकी एखादी गाडी असेल ती स्वतः बघायला गेलेली की चेतकच्या बदली ही गाडी घेतली। तर त्या शोरूमवाल्यांना पण लाज वाटायला पाहिजे की कोणाच्या लाईफसोबत कसं खेळावं। आज त्या मासूम पोरीसोबत तुम्ही योग घात करताय। जर जगात बघायला गेलं तर कोणाचं यंग मुलींचा मर्डर होतोय, कोण मारून फेकून देते। मग ही मुलगी जर सुसाईड करत होती, फाशी घेत होती, तिला जर माझ्या ग्रुपच्या तर्फे माझ्या सहकाऱ्यांतर्फे तिला जर मी मदत केली तर मी गुन्हेगार नाही आहे। तुम्ही जर मुलींवर अन्याय करणार नाही का
जर कोणाला तुम्ही मानसिक त्रास दिला तर हे की मी हत्यार उचलायला पण कमी करणार नाही. ह्यो माझं आव्हान आहे. माझ्या पूर्ण बाबा मधले जेवढे पदाधिकारी सहकारी असतील त्यांना आव्हान आहे, जर असं कोणासोबत फ्रॉड केलं पहिले तर तांगड्या तोडा. बाकीचं पुढचं काय असेल मी बघून घेईल. ह्यो माझा ओपनली आदेश आहे बस. आणि आता तुम्ही तिच्याच तोंडातून ऐका की तिच्यासोबत कशा प्रकारे फ्रॉड झालाय आणि ती कोणत्या अवस्थेत आहे ते तुम्ही जाणून घ्या. हां बोला मॅडम. माझं नाव पूर्वा अशोक कदम. मी सागर सुरेश पवार ह्याला मानले भाऊ होता. त्याने मला एका गाडीचं सांगितलं होतं की आपण जाऊ ताई, आपण ते मला गरज आहे, माझ्या बायकोला द्यायची गाडी. त्यामुळे मी त्याच्यासोबत गेले. एक गाडी मला त्याने दाखवली. ती तो बोलला की माझ्या बायकोला नाही आवडली, आपण दुसरी घ्यायला जाऊ, ती कॅन्सल करतोय मी. असं करून माझ्याकडून त्याने फोटो काढून घेतले सगळ्या गाड्यांसोबत. आणि त्याच्यानंतर त्याने नंतर जेव्हा आणायच्या होत्या गाड्या तेव्हा मला नेलं पण नाही, काहीच नाही. मला या गोष्टींचं काही सांगितलं नव्हतं आणि मी कुठंच कामाला नाही यायचं. तेव्हा मला बँकेतनं फोन आली की तुमचे EMI जात नाही आहेत बरोबर किंवा काय तुमचा प्रॉब्लेम काय. तेव्हा मला या गोष्टी सगळ्या समजल्या. तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेली, कारण की माझ्याकडं मी जॉबला जात नव्हती, माझे EMI भरण्याची काहीच हे नव्हती कंडिशन. तेव्हा मी डिप्रेशनला जाऊन फाशी घेण्याचा पर्याय निवडला आणि फाशी घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या घरच्यांनी यांना मुंबई बाबा यांना संपर्क साधला आणि त्यांना सर्व माझी कंडिशन सांगितली काय नाही. मग त्यांनी मला ह्या गोष्टीमधनं न्याय मिळवायचं सांगितलं की आमच्या ग्रुपतर्फे तुला आम्ही न्याय मिळवून देऊ. आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य त्यांनी मला मिळवून दिले, म्हणून त्यांचे मी आभार मानते. आणि बाकीच्या पण ज्या माझ्यासारख्या आहेत ताई बहिणी, त्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कोणाला देऊ पण नका. आणि कोणी असं तुमचा मानलेला भाऊ वगैरे असेल त्यांच्यावर कोणावरतीच तुम्ही विश्वास ठेवू नका, जेणेकरून माझ्यासोबत आज जे घडले ते उद्या तुमच्यासोबत घडायला नको. आणि ह्या गाड्या काढल्या फ्रॉड करून तर ह्या गाड्यांचे डॉक्युमेंट यांच्याकडे कोणाकडेच नव्हते. त्याच्यानंतर आपण सर्वात पहिले काम केलं हे RC बुक, त्याच्यानंतर इन्शुरन्स, डिलिव्हरी नोट, ते सर्व पेपर आपण स्वतः प्रत्येक शोरूमला जाऊन जमा केले. आणि त्या ज्या शोरूमवाल्यांनी ही चूक केली आहे तर माझं इतर महाराष्ट्रामध्ये जेवढे शोरूम आहे नवीन बाईकचे, एक लक्षात ठेवा, तुम्हाला ही माझी कडक वॉर्निंग आहे, जर का तुमच्याकडं कमी वयाची मुलगी आली आणि तिला जर लोन पाहिजे आणि तुम्ही जर लोन देताय तर चारही गोष्टी विचारपूस करावा. याचा अज्ञात तुमचे मी महाराष्ट्रामध्ये जेवढे शोरूम असेल बाईकचे मी फोडून टाकेन आणि त्या शोरूमसोबत तुम्हालाही फोडून टाका. जो माझा कडक आव्हान आहे की कोणत्याच मुलीसोबत फसवणूक या फ्रॉड होता कामा नये. आणि ज्या फायनान्सनी यांना लोन दिलेले त्या फायनान्सला पण मी कळवतो की ज्या दिवशी मी तुमच्या ऑफिसमध्ये येईन त्या दिवशी माझा दणका तुम्हाला जोरात असेल की ह्या मुलीला कोणत्याही प्रकारचा फोन कॉल व मानसिक त्रास जर दिला तर जेवढे फायनान्स माझ्या हातात गावतील सर्व फायनान्स मी फोडून टाकेन. कारण की कसं आहे, इथं जर शांत बसून आणि सभ्य भाषा वापरून या लोकांना जर काही कळत नसेल तर ही माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका आणि माझा स्वतःचा स्वाभिमान असेल की मी जर कोणासाठी काही करतोय, भले चांगलं करो या वाईट करो, तर मला स्वतःवरती प्राऊड फील होतं. तर मी कोणत्याही म्हणजे मार्ग निवडण्याच्या ह्याच्यात मी मागं पुढं झिजकणार नाही. ऑन द स्पॉट माझा फैसला राहतो आणि ऑन द स्पॉट माझा फैसला करणार. बस एवढंच सांगणं आहे. जय शिवराय.